नुजोस प्रोजेक्ट एक्झरसाइज कंटिन्यू. ठीक आहे, आपण काय करतोय, नुजोस प्रोजेक्टचा फर्स्ट क्वेश्चन आपण याच्या आधीच्या याच्यामध्ये पाहिला होता, पार्टमध्ये पाहिला होता. आता आपण काय करतोय, नुजोची जी पुढची एक्झरसाइज आहे, सेकंड एक्झरसाइज, ती सॉल्व करते. मी क्वेश्चन वाचते, काळजीपूर्वक पहा. हा, नुजो त्याच्या ग्रहावर वापस गेलाय. कुठून आला होता नुजो? मार्स वरून आला होता, बरोबर आहे ना. पहा, नुजो इज रिवाइजिंग हिज प्रोजेक्ट ऑन बॉडी पार्ट्स. नुजो बॉडी पार्ट्सवरचा त्याचा जो प्रोजेक्ट होता तो रिवाइज करत होता, म्हणजे रिव्हिजन करत होता. युजिंग द क्वेश्चन अँड आन्सर्स मेथड. तो कुठली मेथड यूज करत होता? क्वेश्चन आन्सर्स मेथड. आपण वेगवेगळ्या मेथड्स यूज करतो ना रिव्हिजनसाठी. आपण पाठ करतो, वाचन करतो, त्यानंतर आपण कुणाला तरी लर्न देतो, कोणी आपल्याला क्वेश्चन्स विचारतं, आपण त्यांचे आन्सर्स देऊन पण काय करू शकतो, रिवाइज करू शकतो ना. तर याने काय केलं आहे, नुजोने क्वेश्चन आन्सर मेथड यूज केली आहे रिव्हिजनसाठी. ही मेथड आपण पण वापरू शकतो. ठीक आहे, त्यामुळे काळजीपूर्वक ऐका. रीड द फॉलो. क्वेश्चन आन्सर मेथडने तो रिवाइज करत होता. रीड द फॉलोविंग अँड ॲड मोर क्वेश्चन्स ऑन द सेम टॉपिक. आता याच्यामध्ये पहा, काही क्वेश्चन्स दिलेले आहे जो नुजो स्वतःलाच विचारतोय आणि त्याचे आन्सर्स देतोय. असे क्वेश्चन आन्सर्स आपल्याला तयार करायचे आहेत. पहा, तर पहिला क्वेश्चन पहा काय आहे. डू बर्ड्स हॅव विंग्स? डू बर्ड्स हॅव विंग्स? बर्ड्सला विंग्स असतात का? नसतात. बर्ड्सला, पक्ष्यांना पंख नसतात. काहीतरी विचार करून उत्तर देत जा. हा, तर म्हणजे तुम्हाला पण रिव्हिजनची आवश्यकता आहे. ओके, डू बर्ड्स हॅव विंग्स प्रश्न विचारला त्याने, तर आन्सर काय आहे त्याचं पहा. येस दे डू. हो, त्यांना आहे. ठीक आहे, ओके. आता तुमच्याजवळ डोळ्यासमोर जरा पिक्चर आणा, मागचं पिक्चर पहा. हा, ओके. डज ए लायन हॅव ए ट्रंक? लायनला ट्रंक आहे का? सांगा तर मला. नाही. मग आन्सर काय आहे त्याचं पहा आता. नो. तर लायनसाठी काय आहे, जेव्हा जेव्हा आपण बर्ड्स ॲनिमल्स बद्दल बोलत असतो तेव्हा आपण काय वापरतो त्याच्यासाठी? इट हा प्रोनाउन वापरतो. कोणता? इट. डज ए लायन हॅव ए ट्रंक? लायनला ट्रंक आहे का? नो इट डझंट. नो इट डझंट. ओके. डू एलिफंट्स हॅव इयर्स? इयर्स आहेत का एलिफंटला? पहा बरं. आहे. येस. मग कसे आहेत ते इयर्स? बिग इयर्स. इयर्स कसे आहेत? मोठे आहेत. ओके. डज द बफेलो हॅव ए टस्क? बफेलोला टस्क आहे का? पहा बरं. बफेलोचं पिक्चरच नाही आहे त्याच्यामध्ये, पण टस्क म्हणजे काय? जसे टस्क असतात एलिफंटला, टस्क कुणाला असतात? एलिफंटला. बफेलोला पण असतात का? बफेलो आणा डोळ्यासमोर. नसतात. बफेलोला टस्क असतात का? नसतात. डज ए बफेलो हॅव ए टस्क? नो इट डझंट हॅव टस्क. इट हॅज हॉर्न्स. तिला काय आहे? टस्क आहे का? नाही. तिला काय आहेत? हॉर्न्स आहेत. डज ए फिश हॅव इयर्स? फिशला इयर्स असतात का? नाही. फिशला इयर्स नसतात. फिशला काय असतात? गिल्स असतात. नो इट डज नॉट हॅव इयर्स. इट डझंट. नो इट डझंट. आता पहा, हे जे सगळे प्रश्न होते ना, जे डू ने सुरू झाले होते, कशाने सुरू झाले होते? डू किंवा डज. जनरली डू किंवा डजने सुरू झालेले जे क्वेश्चन्स असतात ना, त्यांचे उत्तर एक तर येस असेल किंवा नो असेल. ओके, येस ऑर नो. या क्वेश्चन्सला आपण येस नो क्वेश्चन्स म्हणतो. वर्बल क्वेश्चन्स किंवा या क्वेश्चन्सला आपण काय म्हणतो? येस नो क्वेश्चन्स म्हणतो, ज्याचं उत्तर हो किंवा नाही असतं फक्त, असे क्वेश्चन्स. बरं, मला सांगा, ह्या टाईपचे क्वेश्चन्स आपण अजून बनवू शकतो का? मी तोंडी सांगते आहे, पहा आणि तसे बनवून पाहू. पण त्याआधी आपण एक डायग्राम घेऊया. सपोज मी हा जो बैल आहे इथे, ऑक्स, त्याच्यावरचे क्वेश्चन्स मी बनवले, तर मी कसे क्वेश्चन बनवेल बघा. डू डू म्हणू का आपण ऑक्सला? डज म्हणू, है ना. डज अँड ऑक्स हॅव काय? हॅव ए हॉर्न. बरोबर. डज अँड ऑक्स हॅव ए हॉर्न. आन्सर काय येईल? ऑक्सला हॉर्न नाही आहे का?
आहे ना? मग तुम्ही काय म्हणाल? येस इट डज. येस इट डज. डज अन एलिफंट हॅव काय रे? ए टेल. डज अन एलिफंट हॅव ए टेल? येस इट इज. पुढे, डज ए स्पॅरो हॅव feathers? Yes. Does a sparrow have feathers? Yes. Does a sparrow have mane? Mane आहे का स्पॅरोला? No, it doesn't. No, it doesn't. Okay. Does a boy has tail? Does a boy has नाही लावत, have लावतो आपण कारण सुरुवातीला does असल्यामुळे. Does a boy have tail? No. मुलाला टेल असते का? नसते. बरोबर. डज ए बॉय हॅव टस्क? टस्क तुम्हाला डायग्राम पाहावी लागते का माणसाच्या मुलाला टस्क आहे का पाहण्यासाठी? नो ही डझंट. नो ही डझंट. तर अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत तुम्ही जितके बनवू शकता. आधी हे वरचे क्वेश्चन्स लिहून घ्यायचे आणि असे आपल्या मनाचे, यांनी किती क्वेश्चन दिले आहे? 5 क्वेश्चन दिले आहे ना. तुम्हाला आपल्या मनाचे 5 क्वेश्चन्स याच्यामध्ये काय करायचे? ॲड करायचे. किती क्वेश्चन्स? 5 क्वेश्चन्स. ठीक आहे. ते तुमचं आजचं होमवर्क आहे. त्यानंतर आपण पुढच्या याच्याकडे जाऊया. सेक्शन बी पहा. आता हे मुवमेंटशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत. पहा तर क्वेश्चन पहा कसे आहे. कॅनने पण विचारलेल्या प्रश्नाचे यस नो उत्तर असू शकतं. ओके. क्वेश्चन पहा. कॅन ए बुल मूव्ह इट्स हेड? बुल मूव म्हणजे हलवणे, हालचाल करणे. इट्स हेड हलवू शकतं का? बुल त्याचं डोकं हलवू शकतं का? नाही हलवता येत. मग अजून कसं हलवत असं? तू अजून कसे हेड हलवते तुझं? असंच हलवते ना. बुल हलवू शकतो का? हो. येस इट कॅन. येस इट कॅन. कॅन ए बुल मूव्ह इट्स हॉर्न? त्यांची शिंग हलवू शकतं का? जशी शेप, डोकं हललं की डोक्यासोबत शिंग ऑटोमॅटिक हलतात है ना. त्याला जर त्याचे शिंग हलवू शकतो, जसं आपण आपले आपण काय हलवतो? हात आणि पाय हलवतो किंवा बुल ज्या पद्धतीने त्याची शेपटी हलवते तसं त्याला शिंग हलवता येतात का? नाही. नो इट कांट. नो इट कांट. कॅन ए बुल स्टँड ऑन इट्स हाइंड लेग्स? हाइंड म्हणजे मागचे पाय. मागच्या पायावर उभं राहू शकतो का बुल? नाही राहू शकत. पण त्याने काय म्हटलंय? आय डोंट नो. आय डोंट नो म्हणजे मला माहिती नाही. जरुरी थोडी आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहितीच असेल. असे पण काही क्वेश्चन्स असू शकतात ना ज्यांची उत्तरं तुम्हाला माहिती नाही आहे. असे काही क्वेश्चन्स बनवू शकता का तुम्ही ज्यांची उत्तरं तुम्हाला माहिती नाहीये? असे खूप बनवू शकतो आपण. हा पहा बनवून जमतं का? कॅन लायन्स फ्लाय? फ्लाय म्हणजे उडणे. उडू शकतात का? नो दे कांट. कॅन अक्षय राईट विथ हिज राईट हँड? येस ही कॅन. कॅन अक्षय राईट विथ हिज लेफ्ट हँड? नो ही कांट. नो ही कांट. अशा टाईपचे कॅनचे काही प्रश्न तुम्हाला बनवायचे आहेत. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढची डायग्राम पहा काय आहे. काय आहे रे हे? एक ट्री दिसतंय आपल्याला, झाड आहे. त्या झाडामध्ये वेगवेगळे पार्ट्स दाखवलेले आहेत. दिसतायत ना? पहा हे प्लांट आहे. आता आपण ॲनिमलचे जसे काही पार्ट्स पाहिलेत ना तसे प्लांट्सचे पार्ट इथे डायग्राम मध्ये दाखवलेले आहेत. पहा प्रत्येक प्लांटला, प्लांट म्हटलं ना की त्याला काही कॉमन पार्ट असतीलच. जसं हे जे जमिनीच्या आतमधला पार्ट असतो प्लांटचा त्याला काय म्हणतो आपण? जमिनीच्या आतमधला पार्ट त्याला म्हणतात रूट्स. त्याला काय म्हणतो आपण? रूट्स म्हणतो. जी वरती स्ट्रेट लाईन मध्ये जी ड्रॉ होते किंवा जी झाडाच्या जमिनीच्या वरती वाढणारा जो पार्ट असतो ज्याला नंतर लिव्ज वगैरे फुटतात त्या पार्टला म्हणतो आपण स्टेम. स्टेम नंतर झाडाला लिव्ज आहेत. लिव्ज दिसल्या का तुम्हाला? ओके. त्यानंतर फ्लॉवर्स येतात. ही फ्लॉवरच्या बाजूला एक छोटीशी कळी दिसते का तुम्हाला? त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? बर्ड्स. काय म्हणतात? बर्ड म्हणतात. ओके. बर्ड कोणता आहे? हा आहे.
आणि नंतर फ्लॉवरचं रूपांतर कशामध्ये होतं, फ्रूटमध्ये होतं. आपण सायन्समध्ये हाच टॉपिक सुरू आहे आपला. हा, आणि मला वाटतं ही डायग्राम आहे का तुमच्या बुकमध्ये सायन्सच्या? चेक करा, आहे, हीच डायग्राम आहे बहुतेक, है ना? हां, चला पहा. तर हे काय झाले, झाडाचे वेगवेगळे पार्ट्स झाले. लक्षात ठेवले का तुम्ही? ओके. त्यानंतर लुक ॲट द पिक्चर अँड डिस्क्राईब द पार्ट्स ऑफ प्लांट विथ द हेल्प ऑफ लेबल्स. हे पिक्चर पहा म्हणताय आणि तुम्हाला झाडांचे पार्ट्स शब्दांमध्ये लिहायचे. कसे लिहिणार? धिस इज ए प्लांट. ओके. इट हॅज डिफरंट पार्ट्स. कोणकोणते? इट हॅज रूट्स, स्टेम, लीव्स, फ्रूट, बर्ड्स अँड फ्लॉवर्स. मग प्रत्येक पार्टचं डिस्क्रिप्शन लिहायचं शॉर्टमध्ये. रूट्स ग्रो अंडर द सॉइल. स्टेम ग्रोज अबोव द सॉइल. Stem has different parts like leaves, flower, fruit and bud. Okay? There are lots of leaves to a plant. Leaves absorb sunlight, water and carbon dioxide and prepare food for plant. Okay? कोणाचं सांगितलं मी काम? लिव्सचं सांगितलं. असंच फ्लॉवरचं पण काहीतरी काम आहे, असंच फ्रूटचं पण काहीतरी काम आहे. तुम्हाला त्यांच्याबद्दल जितकी माहिती सध्या आहे तितकी माहिती तुम्हाला पाहायची आहे आणि म्हणजे वाचायची आहे आणि आपल्या याच्यामध्ये एक पॅराग्राफमध्ये लिहायची आहे. हे जे मी बोललेले शब्द आहेत ते पण तुम्हाला काय करायचे आहे, लिहायचे. आपण हा क्वेश्चन नंतर लिहून पण घेऊया हाताने, पण करायचं काय आहे ते कळलं का तुम्हाला? ओके. पुढे पहा. टोमॅटो कापून त्याची स्लाइस आहे ना, ही अर्धा टोमॅटो आहे कापलेलं. त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट दिसत आहेत पहा. एक आहे फ्लेश आणि दुसरा पार्ट कोणता आहे? सीड्स आहेत. ठीक आहे. ओके. त्यानंतर पुढे जाऊया आपण. पुढे पहा टाइप्स ऑफ सेंटेन्स. आता हे इम्पॉर्टंट आहे. हां, इथे सेंटेन्सेसचे किती प्रकार असतात? सेंटेन्स म्हणजे आपण जे बोलतो ते काय आहे? आता मला भूक लागली. 3 वर्ड्स आपण त्यांना काय केलं, एकमेकांसोबत जोडले. अशा पद्धतीने जोडले की त्याच्यापासून एक मीनिंगफुल काय झाला, ग्रुप तयार झाला वर्ड्सचा. त्याला म्हणतो आपण सेंटेन्स. त्याला काय म्हणतो आपण? सेंटेन्स. जसं आय बुक आणि प्ले. आय बुक प्ले काही अर्थ लागतो का? त्याला सेंटेन्स म्हणू का? त्याला आपण सेंटेन्स नाही म्हणत. आपल्याला सेंटेन्स म्हणजे असा ग्रुप ज्याच्यामध्ये काही ना काही मीनिंग निघाला पाहिजे. त्याचं तरच आपण त्याला ग्रुप ऑफ वर्ड्सला सेंटेन्स म्हणू शकतो. तर सेंटेन्सचे किती प्रकार आहे पहा. आपल्याला दिसत आहे डायग्राममध्ये किती प्रकार आहेत? 4. स्टेटमेंट. लक्ष देऊन पहा सेंटेन्सेसचे प्रकार. स्टेटमेंट, क्वेश्चन, कमांड किंवा त्याला ऑर्डर पण म्हणतो आपण, आणि एक्सक्लेमेशन. स्टेटमेंट, क्वेश्चन, कमांड और ऑर्डर आणि एक्सप्लेनेशन. ठीक आहे. स्टेटमेंटचा एक्झाम्पल, धिस इज ए फ्रेंडली डॉग. ज्याच्या शेवटी फुल स्टॉप असतो त्याला म्हणतो आपण स्टेटमेंट. धिस इज ए फ्रेंडली डॉग. जनरली जे सरळ सरळ जातं ना त्याला आपण स्टेटमेंट म्हणतो. स्टेटमेंटच्या शेवटी फुल स्टॉप असतो. क्वेश्चन, व्हॉट्स द टाईम? आर यू रेडी? व्हॉट्स युअर नेम? शेवटी क्वेश्चन मार्क आहे ना. ज्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहेत त्यांना म्हणतात क्वेश्चन्स. त्यांना काय म्हणतो आपण? क्वेश्चन्स म्हणतो. कमांड, कम हिअर, सिट डाऊन, गो होम, स्टँड अप, असे जे असतात ज्याच्यामध्ये आपण समोरच्याला ऑर्डर देतो किंवा रिक्वेस्ट पण करू शकतो, पण जनरली ऑर्डर. हां, त्याचे वेगवेगळे टाईप आहे. आपण सध्या ऑर्डर हाच प्रकार पाहू. हे ना ॲक्शन वर्डने स्टार्ट होतात. आपण ॲक्शन वर्ड्स पाहिले ना, वॉक, गो, कम, ज्याला व्हर्ब म्हणतो आपण. जे सेंटेन्सेस ॲक्शन वर्डने स्टार्ट होतात त्याला म्हणतो आपण ऑर्डर. त्याला काय म्हणतो आपण? ऑर्डर म्हणतो. आणि 4th टाईप आहे सेंटेन्सची, एक्सक्लेमेशन. हाऊ नाईस, वाव, वंडरफुल, असे जे सेंटेन्सेस असतात ना ज्याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क असतं. तुम्ही पहा, तुम्हाला बुकमध्ये दिसतंय.
ज्याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क असतं ना त्याला काय म्हणतो आपण, त्याला आपण म्हणतो एक्सक्लेमेशन. पहा, धिस इज ए फ्रेंडली डॉग एक्झाम्पल आहे स्टेटमेंटचं. क्वेश्चन कसे ओळखतो आपण, त्याच्या शेवटी काय असतो, क्वेश्चन मार्क असतो. कमांड्स आणि ऑर्डर्स कशापासून सुरू होतात, ॲक्शन वर्डपासून सुरू होतात. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसच्या शेवटी काय असतो, एक्सक्लेमेशन मार्क असतो. काय असतो, एक्सक्लेमेशन मार्क असतो. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण काय केले, चारही टाईपचे सेंटेन्सेस कसे असतात ते ओळखले. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या नुजोस प्रोजेक्ट चॅप्टर पुन्हा एकदा वाचायचं आहे आणि त्याच्यामध्ये स्टेटमेंट कोणकोणते आहे याचे 4 एक्झाम्पल्स, 4 क्वेश्चन्स, 4 कमांड्स आणि 4 एक्सक्लेमेटरी मार्कवाले म्हणजे एक्सक्लेमेशनवाले क्वेश्चन्स हे तुम्हाला काय करायचे आहे, शोधायचे आहे आणि नोटबुकच्या मध्ये लिहायचे आहे. ठीक आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पहा. रीड व्हॉट तारा अँड हर फ्रेंड्स आर सेइंग. आता तारा आणि त्याचे फ्रेंड्स याच्यामध्ये पहा काय करत आहेत. दिसले का पण सगळे फ्रेंड्स आधी पहा तर. तारा काय करते आहे, इट्स सो कूल अँड शॅडी अंडर द ट्री. इट्स सो कूल अँड शॅडी अंडर द ट्री. आता हे ट्रीची रिलेटेड, ट्रीच्या वेगवेगळ्या पार्टवर तारा आणि तिचे फ्रेंड्स काय करत आहेत, बसलेले आहेत. ओके. अंडर द ट्री ताराला कसं वाटतंय, कूल वाटतंय. कूल म्हणजे थंडगार वाटतंय आणि शॅडी वाटतंय. शॅडी म्हणजे सावली. दिसली का तारा. ओके. त्यानंतर हा झोपला कोण आहे, कुत्रा. याला काही काम नाही आहे का, कुत्रा आणि मांजर काही विशेष करत नाही याच्यामध्ये आहे ना, त्यांना मस्त फक्त एन्जॉय करायचं असतं. ओके. बिट्टू काय म्हणतोय, बिट्टू आहे ना हा, तो काय म्हणतोय, दिस ट्री ट्रंक इज ए ह्यूज. याचं ट्री ट्रंक कसं आहे, ह्यूज आहे, आकाराने मोठं आहे. आकाराने ट्री ट्रंक कसं आहे, मोठं आहे है ना. ट्रंक म्हणजे खोड झाडाचं, झाडाला पण खोड असतं म्हणजे ट्रंक म्हणतो आपण त्याला. जसं एलिफंटला ट्रंक असतं ना, एलिफंटचं ट्रंक म्हणजे एलिफंटची सोंड आणि झाडाची ट्रंक म्हणजे झाडाचं खोड. दिसतंय का बुकमध्ये. कोणतं आहे खोड, दाखवा तर मला. हे झाडाचं खोड आहे. कोणतं, हे. दिस ट्री ट्रंक इज ह्यूज. आकाराने कसं आहे, मोठं आहे. हा कोण बसला इथे कॉर्नरमध्ये, चष्मिश. तो काय म्हणतोय, आय फाउंड अन अर्थवॉर्म अँड ए कॅटरपिलर. त्याला काय दिसली, अर्थवॉर्म दिसली का तुम्हाला. अर्थवॉर्म पहा इथे जमिनीवर आहे ना, ही अर्थवॉर्म आहे. आणि कॅटरपिलर त्याच्या बाजूला जे ग्रीन कलरचं झाड आहे ना, माझ्या फोटोमध्ये नाही आलाय ते, हे जे ग्रीन कलरचं झाड आहे याच्यावर दिसतंय काही. कॅटरपिलर म्हणजे अळी. कॅटरपिलर म्हणजे अळी. याला अर्थवॉर्म आणि कॅटरपिलर सापडले कुठे, झाडाच्या खाली. ठीक आहे. वरती जाऊया. ही कोण आहे, कॅट, मिया है ना. ती काय म्हणते, आय लव टू स्क्रॅच द बार्क. तिला काय आवडते, लव टू स्क्रॅच द बार्क. बार्क म्हणजे झाडाचे जे खोड असतं त्याच्यावरची साल असते ना, त्या सालीला बार्क म्हणतो आपण. काय म्हणतो, बार्क. तिला नखांनी, तिच्या नखांनी, पंजांनी ओरबडायला आवडते, स्क्रॅच करायला आवडते. कशाला, सालीला, झाडाच्या बार्कला. ठीक आहे. चलो आगे बढो. ही कोण आहे रे, नाही, ही बिट्टूला उद्देशून म्हणते आहे. तिची फ्रेंड आहे ताराची, नाव काय माहिती मी विसरले. कम बिट्टू, कम ऑन अप, इट्स फन सिटिंग ऑन द ब्रांच. हिला काय फन सापडली झाडावर, की झाडाच्या फांदीवर बसणं हे काय आहे, फन आहे म्हणजे मजा आहे. बिट्टूला बोलवते ती आणि म्हणते की ये झाडावर आपण बसूया. इथे बसायला काय येते आहे, मजा येते आहे. ठीक आहे. ओके. अजून पुढे जाऊया. कोण आहे, पोपट आहे. पोपट काय म्हणतोय, पॅरट. ट्रीज गिव्ज अस शेड. ट्रीज काय देत आहेत आपल्याला, शेड्स देत आहेत. शेड म्हणजे सावली देत आहेत. आता तुम्हाला या पानावर या एक्सरसाइज मध्ये काय करायचंय पहा. मागे जा आणि प्रत्येकाची नावं आपल्याला माहिती आहे.
माहिती आहे ना? तारा माहिती आहे, बिट्टू माहिती आहे, अजून हा कोण आहे? नावं शोधा बाबा तुम्ही. मला याचं नाव माहिती आहे, मिया पॅरट. याचं नाव काय होतं रे? मोती. मोती होतं का? मला नाही माहिती. टोटो कोणाचं नाव होतं? कुत्र्याचं नाव टोटो होतं का? ओके. प्रत्येक जण काय म्हणतंय ते तुम्हाला पॅसेजमध्ये डायलॉगच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तारा. तारा. ठीक आहे. ठीक आहे, चला. 4th क्वेश्चन तसा करायचा आहे तुम्हाला बुकमध्ये. त्यानंतर 5th क्वेश्चन पहा काय आहे. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावायचे वर्ड्स. जमेल का? एक एक्झाम्पल मी सांगते, पहा. पहिलं एक्झाम्पल पहा, फोरहेड. फोरहेडची स्टार्टिंग एफ पासनं झाली आहे. दुसरा आहे आयलिड, स्टार्ट झालाय ई पासनं. तिसरा आयब्रो स्टार्ट झालाय ई पासनं. चौथा आयलॅश स्टार्ट झालाय ई पासनं. पाचवा एल्बो स्टार्ट झालाय ई पासनं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यात पहिलं कोण येईल? ई वाले 4 आहे. त्याचा दुसरा शब्द शोधतो आपण, बरोबर आहे ना? दुसरा शब्द ई वाय. एल्बो. एल्बो आधी येईल, कारण एल आधी येतो, म्हणजे एल्बो 1 नंबरला लिहिलं. आता बाकीचे 3 आय वरूनच आहे. तिन्ही पहिले 3 वर्ड्स त्याच्यामध्ये आय कॉमन आहे. मग चौथा वर्ड चेक करू आपण, है ना? आयलिड, आयब्रो, आय लॅश. 2 नंबरला काय येईल? आयब्रो मध्ये बी आधी आहे ना, चौथा शब्द बी आहे ना पहिले, म्हणजे आयब्रो आधी येईल 2 नंबरला. ठीक आहे. त्यानंतर आयलिड की आयलॅशेस, याच्यामध्ये पहा, व्यवस्थित पहा. पहिले 4 शब्द कॉमन आहे. पाचवा आय की ए. आधी काय येतो? ए येतो, म्हणजे आयलॅशेस 3 नंबरला, मग आयलिड 4 नंबरला, आणि मग फोरहेड 5 नंबरला. बरोबर. या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. कोणता? 5वा क्वेश्चन. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. जमेल? ओके. त्याच्यानंतर पहा 6वा क्वेश्चन काय आहे. ड्रॉ ए पिक्चर ऑफ एनी बर्ड और ॲनिमल ऑफ युअर चॉईस. तुमच्या आवडीचा एखादा बर्ड वहीमध्ये काढायचा आहे तुम्हाला, नोटबुकमध्ये, आणि काढल्यानंतर त्याच्या बॉडी पार्टचे वेगवेगळे नावं द्यायचे आहे. जमेल ना? आणि स्वतःच्या नोटबुकमध्ये स्वतःच्या हाताने ड्रॉइंग काढायची आहे, दुसऱ्याला काढून मागायची नाही. ओके. फाइंड 1 more word to describe each body part you label. आणि मग प्रत्येक बॉडी पार्टला काहीतरी नाव पण द्यायचं आहे तुम्हाला. जसं व्हिस्कर्स आहेत तर लॉंग व्हिस्कर्स. आपल्याजवळ ॲडजेक्टिव्ह शब्द वापरून आपण काय करू शकतो. आता जसं तुम्ही सपोज हँड लिहिलं तर हँड्सबद्दल तुम्ही लिहू शकता लॉंग हँड्स. हेअर लिहिलं तर हेअरमध्ये लिहू शकता तुम्ही ब्लॅक हेअर्स. हेअरमध्ये लिहू शकता लॉंग हेअर्स, गोल्डन हेअर्स लिहू शकता ना. तर असे वर्ड्स लिहून तुम्हाला इथपर्यंतची पूर्ण एक्झरसाइज जी आहे न्यूजोज प्रोजेक्टची ती काय करायची आहे, सॉल्व्ह करायची आहे. ठीक आहे. एवढी, बाकीचं नंतर पाहू.